बाबा, का करतो आपण वाघाची पूजा? वाघाची पूजा? नाही बाळा, वाघोबाची पूजा रे. वाघोबाची. वाघोबा? हो, वाघोबा. आपले रक्षक. आपण जेव्हा जंगलात तेंडूचे पानं, सरपाण, मोहाचे फुलं आणायला जातो, तेव्हा वाघोबाच तर आपल्याला दुसऱ्या वाघांपासून आणि जंगली जनावरांपासून आपले रक्षण करतात. पण ती आपले रक्षा का करतात? वाघोबा हे जंगलाचे राजे आहेत, सर्वात शक्तिमान. आणि या राज्यामध्ये राजा आणि प्रजा एकत्र राहतात आणि एकमेकांचे रक्षण करतात. एकत्र राहतो म्हणजे? या जंगलामध्ये वाघोबा आणि आपण एक सोबत राहतो. पण जर राजाच आपल्या प्रजेला मारून राहिला तर? शंकर, पळ! पळ लवकर! बाबा! कुठेतरी ना! लप! ना बाबा! काय रे बाळा, तू पुन्हा ते स्वप्न पाहिलंस का? आई, रोज रोज काय या विषयावर चर्चा करायची? मी किती वेळा सांगितलं की वाघोबाची पूजा करायची म्हणून. मला हे कधीच पटणार नाही, अजिबात नाही. मी जिथं आहात तिथंच सुरक्षित राहा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती. येतो, उकळी घेऊन येतो. शंकर, बाळा काळजी घे. घाबरतेस काय? आला समोर तर या कुऱ्हाड्याने थोबाड फोडून राहील त्याचा.
बाबा 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 शंकर, कसा आहेस तू? बाबा मला तुमची खूप आठवण येते. मला माहीत आहे, पण नियतीपुढे कोणाची विचार ना तुझी ना माझी. स्वतःला आणि वाघांना दोष देणं थांबव आता. मी कशी त्याची पूजा करू ज्याने मला तुमच्यापासून दूर केलं? मला माहीत आहे शंकर, हे कठीण आहे. तू जितकं स्वतःला आणि वाघांना दोष देशील, तुला तितका त्रास होणार. मला एक शेवटच्या वेळी तुम्हाला हात लावा असं वाटतं बाबा. मिठी मारावी अशी वाटते. मी नेहमीच तुम्हा दोघांसोबत आहे. तुम्ही फक्त डोळसपणे जगाकडे बघा.